नमस्कार. नवीशा रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे. सकाळच्या घाई गडबडीत डब्यासाठी नक्की काय भाजी बनवायची? हा प्रश्न आपल्याला रोजच पडतो. म्हणून आज आपण पाहणार आहोत अतिशय झटपट आणि चवदार अशी दुधी भोपळा आणि मटारची सुक्की भाजी. ही भाजी चवीला इतकी छान होते, की जी दुधी खात नाहीत तेही डबा फस्त करून येतील. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर मी अर्धा दुधी घेतलेला आहे. साल वगैरे काढून घेतली. आणि थोडेसे मटारचे दाणे घेतलेले आहेत. आता हा दुधी आपल्याला बारीक कापून घ्यायचा आहे. एक 5 मिनिटात ही भाजी तयार होते आणि चवीला तर खूप छान लागते ही भाजी. आणि आपण प्लस काळ्या मसाल्यामध्ये करणार आहोत. मटण मसाल्यामध्ये बारीक असे काप करून घ्यायचे आणि कापून झाले की पाण्यामध्ये टाकतो आपण. मटारचे पण थोडेसे दाणे घेतलेले आहेत. असे बारीक बारीक तुकडे करायचे आणि पाण्यामध्ये टाकायचे. आणि मटारचे दाणेसुद्धा पाण्यात टाकते. असा मी सगळं दुधी कापून घेते. हे बघा असं कापून घेतलेलं आहे. साहित्य सांगते आता तुम्हाला काय घेतले ते. तर एक टोमॅटो घेतला बारीक चिरून, थोडीशी कढीपत्त्याची पानं, 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, एक मध्यम आकाराचा कांदा घेतला बारीक कापून, फोडणीसाठी जिरे आणि मोहरी घेतलेली आहे, चवीप्रमाणे मीठ घेतला, अर्धा चमचा हळदी पावडर, 1 चमचा लाल मिर्च पावडर घेतलेले आहे आणि 1 मोठा चमचा धनिया पावडर. आणि आपण काळ्या मटण मसाल्यामध्ये करणार आहे, त्यामुळं अर्धा चमचा काळा मटण मसाला घेतला. रेसिपी सुरुवात करतो आपण. पॅनमध्ये 1.5 चमचा तेल टाकलेलं आहे. जिरी मोहरी टाकलेली आहे. जिरी मोहरी छानशी तडतडली की कढीपत्ता टाकतो आपण. आता कांदा टाकतो आपण. कांदा पण व्यवस्थित परतून घ्यायचा. त्याच्यामध्येच टोमॅटो टाकतो आपण. आता कांदा आणि टोमॅटो संगतच परतून घेतोय. टोमॅटो छानसा विरघळून घ्यायचा आपल्याला, म्हणजे भाजीला चव खूप छान येते. अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट टाकतो आपण त्याच्यामध्ये. आता व्यवस्थित परतून घ्यायचं. गॅसची फ्लेम स्लोच ठेवायची आहे आपल्याला. टोमॅटो विरघळण्यासाठी आपण एक अर्धा मिनिटासाठी झाकण ठेवते. झाकण काढलेलं आहे. मस्त असा टोमॅटो आपला विरघळलेला आहे. आता त्याच्यामध्ये आपण जे मसाले घेतलेले आहेत ते टाकतो त्याच्यामध्ये. आणि काळा मटण मसाल्यामुळे भाजीला चव एक वेगळीच येते, खूप छान लागते भाजी. हिरव्या मिरच्या तुकडे करून टाकलेले आहेत आपण, जे 2 घेतलेले आहेत ते. व्यवस्थित परतून झाले की त्याच्यामध्ये आता आपण दुधी आणि मटार टाकतो आपण, जे कापून घेतलेले आहेत ते. आता ह्या मसाल्यामध्ये ही दुधी आणि मटार व्यवस्थित परतून घ्यायचा एक अर्धा मिनटं. भाजी व्यवस्थित परतली ना तर चव पण खूप छान लागते. त्यामुळे भाजी व्यवस्थित परतून घ्यायचं. पाणी टाकायची घाई करायची नाही फक्त. आता त्याच्यामध्ये अगदी थोडंसं पाणी ओततं आपलं. दुधी तर लगेच शिजतो म्हणा, त्यामुळं थोडंसं पाणी ओतते. अर्धा ग्लासच आहे तोच ओतते. दुधीला पण पाणी सुटतं, त्यामुळं थोडंच पाणी ओतलेलं आहे. आता झाकण ठेवते एक 10 मिनटासाठी. गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आणि 10 मिनटासाठी झाकण ठेवते. 10 मिनटानंतर झाकण काढलेले आहे. आहा, खूप छान अशी भाजी झालेली आहे. मस्त. आता थोडीशी कोथिंबीर टाकतोय आणि मटण मसाला टाकल्यामुळे वास पण खूप छान येतो आणि खरंच ही भाजी खूप चवीला लागते. कलर पण बघा किती छान आलाय. गरम गरम ज्वारीच्या भाकरीबरोबर तर खूप छान लागते ही भाजी. आता आपण सर्विंग प्लेटमध्ये काढून घेतो. लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळे आवडीने खातील एवढी सुंदर भाजी लागते ही दुधी आणि मटारची सुकी भाजी. तर तयार आहे आपली गरमागरम चमचमीत दुधी आणि मटारची सुकी भाजी. तुम्ही ही रेसिपी नक्की घरी ट्राय करा. जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. अशा सोप्या रेसिपीसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. परत भेटू अशाच छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.